नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत एज नॅशनॅलिटी अँड डोमासाईल सर्टिफिकेट कसं काढायचं, त्यासाठी लागणारे डॉक्युमेंट्स कोणते कोणते असणार आहेत, संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला व्हिडिओ सुरू करूया. या वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे. ह्या ठिकाणी आपले सरकार या होम पेजवर आल्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला सर्वप्रथम न्यू यूजर रजिस्ट्रेशन हिअर या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. रजिस्ट्रेशन कसं करायचं याचा व्हिडिओ मी डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे. या ठिकाणी रजिस्ट्रेशन झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला यूजर नेम टाकायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला पासवर्ड टाकायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला कॅप्चर कोड टाकून घ्यायचा आहे आणि आपला जिल्हा सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि लॉग इन या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. मी संपूर्ण काही टाकून घेतो आणि लॉग इन करतो. ह्या ठिकाणी आपल्याला लॉग इन झाल्यानंतर राईट साईडला आपल्या रेव्हेन्यू डिपार्टमेंट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्यालाच आपण मराठीमध्ये महसूल विभागसुद्धा म्हणतो. ते क्लिक केल्यानंतर ह्या ठिकाणी सब डिपार्टमेंटमध्ये रेव्हेन्यू सर्व्हिस या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर एज नॅशनॅलिटी अँड डोमासाईल सर्टिफिकेट या ऑप्शनवर आपल्याला टिक करायची आहे आणि प्रोसीड या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. ह्या ठिकाणी आपल्याला एज नॅशनॅलिटी अँड डोमासाईल सर्टिफिकेट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. या ठिकाणी एज नॅशनॅलिटी अँड डोमासाईल सर्टिफिकेटसाठी लागणारे डॉक्युमेंट्स दिलेले आहेत. या ठिकाणी मी पुढे सांगणारच आहे. त्यासाठी मी स्क्रॉल करतो आणि कंटिन्यू या ऑप्शनवर क्लिक करतो. या ठिकाणी फॉर्म ओपन झालेला आहे. या ठिकाणी 3 स्टेप पूर्ण करायचे आहेत. ॲप्लिकेशन फॉर्म, अपलोड डॉक्युमेंट आणि मेक पेमेंट. या ठिकाणी आपल्याला सर्टिफिकेट निवडायचं आहे. एज नॅशनॅलिटी अँड डोमासाईल सर्टिफिकेट या ठिकाणी आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. ॲप्लिकंट डिटेल, जे रजिस्ट्रेशनमध्ये आपण नाव दिलं होतं तेच नाव ह्या ठिकाणी शो होईल. तेच नाव आपल्याला मराठीमध्ये शो होईल. हेच नाव आपल्याला सर्टिफिकेटमध्ये येणार आहे. तर व्यवस्थित नाव व्यवस्थित पाहून घ्या. ह्या ठिकाणी आपल्याला फादर्स नेम टाकून घ्यायचं आहे. मी टाकून घेतो. त्यानंतर जी डेट ऑफ बर्थ दिली होती रजिस्ट्रेशनला तीच ह्या ठिकाणी शो होईल. वय शो होईल. मोबाईल नंबर शो होईल. मेल फिमेल जे काय असेल ते ह्या ठिकाणी सिलेक्ट करून घ्या. ईमेल आय डी ऑप्शनल आहे, नाही टाकलं तरी चालेल. ॲक्युपेशन, ह्या ठिकाणी तुम्ही जॉब काय करत आहात ते ह्या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे. वकील आहात, शिक्षक आहात, मोलमजुरी करत आहात, जे काय असेल ते ह्या ठिकाणी तुम्ही सिलेक्ट करून घ्या. मी ह्या ठिकाणी विद्यार्थी आहे म्हणून मी स्टुडंट हे सिलेक्ट करून घेतो. त्यानंतर ह्या ठिकाणी मी स्क्रोल करतो. ह्या ठिकाणी आधार नंबर ऑप्शनल आहे, नाही टाकला तरी चालेल. त्यानंतर ह्या ठिकाणी परमनंट ॲड्रेस सीन, तुम्ही या ॲड्रेसवर केव्हापासून राहता. मी जन्मापासून राहतो म्हणून मी डेट ऑफ इयर सिलेक्ट करून घेतलेली आहे. त्यानंतर ॲप्लिकंट ॲड्रेस, जसा आधार कार्डवर ॲड्रेस आहे तेच ह्या ठिकाणी आपल्याला टाकून घ्या. मी टाकून घेतो. बाकीची माहिती ऑप्शनल आहे, नाईट भरली तरी चालेल. त्यानंतर ह्या ठिकाणी आपला जिल्हा सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर ह्या ठिकाणी तालुका, त्यानंतर ह्या ठिकाणी विलेज, त्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला पिनकोड टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर ह्या ठिकाणी मी स्क्रॉल करून घेतो. बेनिफिशरी डिटेल्स, या ठिकाणी आपल्या UDI म्हणजेच आपला आधार नंबर टाकायचा आहे. ऑप्शनल आहे, नाही टाकला तरी चालेल. त्यानंतर परमनंट ॲड्रेस, जो ॲड्रेसवर दिला होता त्या ॲड्रेसवर केव्हापासून राहता. मी जन्मापासून राहतो म्हणून माझी डेट ऑफ इयर टाकून घेतलेली आहे. तर ह्या ठिकाणी मी सिलेक्ट करून घेतो. या ठिकाणी विचारत आहे की तुम्हाला कमीत कमी या राज्यामध्ये 15 वर्ष कंप्लीट झालेले पाहिजे. तर ह्या ठिकाणी मला 30 वर्ष कंप्लीट आहे म्हणून मी 30 टाकून घेतो. त्यानंतर रिलेशन, जर तुम्ही हे सर्टिफिकेट दुसऱ्यासाठी काढत असाल तर तुम्ही तेही काढू शकता. या ठिकाणी रिलेशन निवडायचं आहे. जर तुम्ही तुमच्या मुलीसाठी किंवा दुसऱ्या पत्नीसाठी कोणासाठी काढत असाल तर ते सिलेक्ट करून घ्या. या ठिकाणी मी मुलगा सिलेक्ट करून घेतो. ह्या ठिकाणी दाखवण्यासाठी मी मुलगा सिलेक्ट करून घेतो. त्यानंतर बेनिफिशरी फुल नेममध्ये मुलाचं नाव टाकायचं आहे, जेणेकरून मुलाच्या नावाचं सर्टिफिकेट ह्या ठिकाणी निघेल. तर ह्या ठिकाणी मी स्वतःसाठी काढत आहे म्हणून ह्या ठिकाणी मी सेल्फ करतो. या ठिकाणी माझं नाव शो होत आहे. त्यानंतर बर्थ डिटेल, जर तुम्ही जो ॲड्रेसवर दिला आहे त्याच ॲड्रेसवर राहत असाल तर ह्या ठिकाणी यस करा, अन्यथा नो करून तुम्ही ॲड्रेस टाकून घेऊ शकता. ह्या ठिकाणी मी यस करणार आहे. त्यानंतर स्क्रोल करून घेतो. त्यानंतर ह्या ठिकाणी एज्युकेशन डिटेल, आपलं शिक्षण काय झालं ते या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे. 10वी 12वी डिप्लोमा
जे काय असेल ते ह्या ठिकाणी सिलेक्ट करून घ्या. जर निरक्षर असेल तर निरक्षरसुद्धा सिलेक्ट करून घेऊ शकता. माझी 10वी झालेली आहे म्हणून मी 10वी सिलेक्ट केलेली आहे. त्यानंतर बोर्ड, ह्या ठिकाणी आपल्या महाराष्ट्र स्टेट बोर्ड सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला ॲडमिशन इयर टाकायचं आहे 10वीचं. या ठिकाणी 10वीचं ॲडमिशन इयर टाकून झाल्यानंतर ह्या ठिकाणी पासिंग इयर टाकायचं आहे. त्यानंतर इन्स्टिट्यूट डिटेल, तर ह्या ठिकाणी आपल्याला आपल्या शाळेचं नाव टाकून घ्यायचं आहे आणि ॲड या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. ह्या ठिकाणी आपली माहिती ॲड झालेली आहे. जर काही चूक वाटत असेल तर डिलीट या ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही डिलीटसुद्धा करू शकता. त्यानंतर मायग्रेशन, की लाभार्थी हा दुसऱ्या राज्यातून ह्या राज्यात राहण्यासाठी आलेला आहे किंवा या राज्यातून दुसऱ्या राज्यासाठी गेलेला असेल तर ह्या ठिकाणी यस करायचं आहे. मी कुठेही गेलो नाही म्हणून ह्या ठिकाणी मी नो करतो. त्यानंतर कोणत्या जिल्ह्यामध्ये गव्हर्नमेंट स्कीम घेतलेली आहे का, मी कुठेही घेतली नाही म्हणून नो करतो. त्यानंतर सर्टिफिकेट, या ठिकाणी आपल्याला रिझन द्यायचं आहे की हे सर्टिफिकेट आपल्याला कशासाठी लागत आहे. मला एज्युकेशनसाठी लागत आहे म्हणून या ठिकाणी मी एज्युकेशन हे रिझन दिलेलं आहे. त्यानंतर आय ॲक्सेप्ट करायचं आहे आणि सेव्ह या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. ह्या ठिकाणी विचारत आहे की तुम्ही एकदा फॉर्म सेव्ह केल्यानंतर पुन्हा एडिट करू शकत नाही, तर फॉर्म व्यवस्थित काळजीपूर्वक भरा आणि ओके ऑप्शनवर क्लिक करून सेव्ह या ऑप्शनवर क्लिक करा. ह्या ठिकाणी आपल्याला ॲप्लिकेशन नंबर आलेला आहे. त्यानंतर ओके या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. ह्या ठिकाणी आपल्याला डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत. ह्या ठिकाणी फोटोची साईज 5 KB ते 20 KB पर्यंत असली पाहिजे आणि फोटोची रुंदी 160 पिक्सेल आणि हाईट 200 ते 212 पिक्सेल असली पाहिजे. जर तुम्हाला फोटो क्रॉप करता येत नसेल तर क्रॉप फोटो या ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही फोटो क्रॉप करून घेऊ शकता. तर ह्या ठिकाणी मी फोटो अपलोड करून घेतो. त्यानंतर स्क्रोल करतो. प्रूफ ऑफ आयडेंटिटी, कोणतंही एक या ठिकाणी डॉक्युमेंट्स द्यायचं आहे. तुम्ही पॅन कार्ड देऊ शकता, पासपोर्ट देऊ शकता, आधार कार्ड देऊ शकता, वोटर ID देऊ शकता, ड्रायव्हिंग लायसन देऊ शकता. तर ह्या ठिकाणी मी आधार कार्ड अपलोड करून घेतो. प्रूफ ऑफ ॲड्रेस, ह्या ठिकाणी सुद्धा आपल्याला एकच डॉक्युमेंट द्यायचं आहे. त्यामध्ये तुम्ही पासपोर्ट देऊ शकता, वॉटर बिल देऊ शकता, राशन कार्ड देऊ शकता, आधार कार्ड देऊ शकता, वोटर ID सुद्धा देऊ शकता किंवा टेलिफोन बिलसुद्धा देऊ शकता. या ठिकाणी मी राशन कार्डच अपलोड करून घेणार आहे. त्यानंतर स्क्रोल करायचं आहे. अदर डॉक्युमेंट, या ठिकाणी सुद्धा तुम्हाला एक डॉक्युमेंट द्यायचं आहे. तुम्ही वॉटर बिल देऊ शकता, राशन कार्ड देऊ शकता. ह्या ठिकाणी सुद्धा मी राशन कार्डच देणार आहे किंवा लाईट बिल देऊ शकता, घरपट्टी देऊ शकता ह्या ठिकाणी. त्यानंतर ह्या ठिकाणी मी स्क्रोल करून घेतो. एज प्रूफ, या ठिकाणी तुम्ही शाळेचा बोनाफाईड देऊ शकता किंवा शाळेची TC देऊ शकता. या ठिकाणी मी शाळेची TC देणार आहे. त्यानंतर रेसिडेन्शियल प्रूफ, ह्या ठिकाणी तलाठी अहवाल देऊ शकता रहिवासी दाखल्याचा किंवा जर तुम्ही ग्रामीण असाल तर ग्रामसेवकाचा रहिवासी दाखलासुद्धा देऊ शकता. जर तुम्ही शहरी असाल तर ह्या ठिकाणी आपल्या तहसीलचं आपल्याला रहिवासी दाखला लागणार आहे. तर ह्या ठिकाणी तुम्ही बिल कलेक्टरच्या जागी तहसीलचा रहिवासी दाखला अपलोड करायचा आहे. तर ह्या ठिकाणी मी अपलोड करून घेतो. त्यानंतर ह्या ठिकाणी स्क्रोल करतो. ह्या ठिकाणी मॅन्डेटरी डॉक्युमेंट्स, ह्या ठिकाणी आपल्याला दोन्ही डॉक्युमेंट्स कंपल्सरीच द्यायचे आहेत. तुम्ही इतरमध्ये कोणताही एक डॉक्युमेंट देऊ शकता. तर ह्या ठिकाणी मी आधार कार्डच देणार आहे. आणि सेल्फ डिक्लरेशन, या ठिकाणी सेल्फ डिक्लरेशन आपल्याला अपलोड करायचं आहे. जे सेल्फ डिक्लरेशन खाली दिलेलं आहे ते अपलोड करू नका. जे मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे तेच सेल्फ डिक्लरेशन अपलोड करून घ्या. मी थोडक्यात तुम्हाला सेल्फ डिक्लरेशन दाखवतो. या स्वरूपात आपलं सेल्फ डिक्लरेशन असणार आहे. या ठिकाणी आपल्याला स्वतःचं नाव लिहायचं आहे. त्यानंतर वडिलाचं नाव लिहायचं आहे. त्यानंतर वय, व्यवसायामध्ये जे व्यवसाय तुम्ही करत असाल ते ह्या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. जर तुम्ही विद्यार्थी असाल तर ह्या ठिकाणी विद्यार्थीसुद्धा लिहू शकता. त्यानंतर राहणार, ह्या ठिकाणी आपल्याला ठिकाण लिहायचं आहे. त्यानंतर दिनांक, त्यानंतर अर्जदाराची सही, त्यानंतर अर्जदाराचे नाव. या स्वरूपात आपल्याला सेल्फ डिक्लरेशन भरून घ्यायचं आहे. आणि ह्या ठिकाणी आपल्याला पासपोर्ट फोटो लावायचा आहे.
अशा स्वरूपात आपल्याला सेल्फ डिक्लेरेशन भरून अपलोड करायचं आहे। तर या ठिकाणी मी सेल्फ डिक्लेरेशन अपलोड करून घेतो। त्यानंतर अपलोड डॉक्युमेंट या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे। या ठिकाणी आपले डॉक्युमेंट सक्सेसफुली अपलोड झालेले आहेत। त्यानंतर या ठिकाणी ओके ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। या ठिकाणी आपल्याला पेमेंट करून घ्यायची आहे। पेमेंट पाहू शकता 33 रुपये व 60 पैसे। त्यानंतर कन्फर्म या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड या ऑप्शनवर क्लिक करून राईट साईडला क्लिक करायचं आहे। त्यानंतर प्रोसीड फॉर पेमेंट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। या ठिकाणी थोडा वेट करायचा आहे। त्यानंतर या ठिकाणी 5 ऑप्शन दिसतील, नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, QR, वॉलेट्स आणि UPI। मी सिम्पली QR कोड सिलेक्ट करून घेतो। त्यानंतर भीम UPI, त्यानंतर या ठिकाणी आपल्याला मेक पेमेंट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर या ठिकाणी स्कॅन करून आपल्याला पेमेंट करून घ्यायची आहे। तर धन्यवाद मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।